नमस्कार, मी मारुती भापकर. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमातून या ठिकाणी मुसी कचरा डेपोच्या 82 एकराच्या जागेमध्ये हा मुसी कचरा डेपो कार्यान्वित आहे. यामध्ये पिंपरी चिंचवड शहराचा जवळपास 1400 ते 1500 मॅट्रिक टन कचरा या ठिकाणी येतो आणि वेस्ट टू एनर्जी आणि बायोमायनिंगच्या माध्यमातून 700 ते 800 बायोमॅट्रिक टन कचरा नष्ट केला जाईल अशा प्रकारचा दावा महानगरपालिकेने केला. मात्र हा कचरा कुठेही नष्ट झाला नाही, उलट कचऱ्याचे डोंगर वाढले गेले, उंचचे उंच डोंगर वाढले गेले. यामध्ये 20 मीटरपेक्षा या कचऱ्याच्या डोंगराची उंची नसायला पाहिजे असा नियम असताना हे जवळजवळ 40-45 मीटर उंच डोंगर या ठिकाणी या कचऱ्याचे झाले. आणि मोठा पाऊस 3 दिवस झाल्यानंतर 8 जुलै रोजी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी या डोंगराचा भाग घसरला आणि ह्या ज्या चिरा पडलेल्या आपल्याला दिसत आहेत, ह्या चिरा पडून हा संपूर्ण डोंगर खाली पडला आणि खाली जी 3 मजली बिल्डिंग, प्रशासकीय बिल्डिंग संबंधित ठेकेदाराची आणि महानगरपालिकेची प्रशासकीय बिल्डिंगवरती तो सगळा कचरा आदळला. त्यामध्ये जवळजवळ 23-24 कर्मचारी त्यामध्ये गाडले गेले. त्यापैकी 14 कामगारांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं. मात्र 9 कामगारांचा दुर्दैवी मृत्यू या सगळ्या अपघातामध्ये झाला. खरं तर ही बिल्डिंग अनधिकृत होते, त्याला केवळ एकाच मजल्याला कंप्लेशन होतं. तसेच राष्ट्रीय हरित लवादा असेल किंवा महाराष्ट्र प्रदूषण मंडळ असेल, त्यांनी देखील नोटीस दिली होती. मात्र त्याकडे संपूर्ण दुर्लक्ष झालं. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये 8 जुलैपासून आम्ही या प्रक्रियेमध्ये सक्रिय साथ संगत करण्याचं किंवा मदत करण्याचं काम महापालिका प्रशासन असेल, पोलीस प्रशासन असेल यांना केलं. या ठिकाणी 14 एप्रिल रोजी अशाच प्रकारचा अपघात या ठिकाणी झाला. ही जी काही कंपनी आहे, या कंपनीच्या गेटवरती हा मैला कचरा सगळा आदळला आणि त्याचं गेट तुटलं. हे 14 एप्रिलला ही घटना घडली. संपूर्ण प्रशासनाला ही माहीत होती, संबंधित ठेकेदाराला माहिती होती. 8 जुलै रोजी ज्यावेळी हा अपघात मोठ्या प्रमाणात घडला, त्यावेळी सकाळी ह्या ज्या काही चिरा वगैरे पडलेल्या दिसत आहेत, हा रस्ता आहे आणि या रस्त्यावरती चिरा पडलेल्या दिसतात. इथल्या कर्मचाऱ्यांनी, इथल्या ड्रायव्हरनी, इथल्या महिलांनी संबंधित या ठेकेदाराच्या लोकांना आणि महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना कळवलं. मात्र त्याकडं दुर्लक्ष केलं आणि बरोबर 1:30 वाजता हा मोठा अपघात या ठिकाणी झाला आणि त्यामध्ये 9 कामगारांचे बळी गेले. आणि आयुक्त या संदर्भात बोलतात की हा नैसर्गिक अपघात होता. आयुक्तांना म्हणावं, जरा वर या डोंगरावरती आणि डोळे उघडून ह्या पडलेल्या चिरा नीट पहा. आणि ही बाब इथल्या कर्मचाऱ्यांनी निदर्शनास आणून दिलेली असताना 8 जुलै रोजी सकाळी 9-10 वाजताच ही बाब निदर्शनास आणून दिलेली असताना संबंधित ठेकेदार कंपनीच्या लोकांनी किंवा महापालिकेच्या प्रशासनातल्या लोकांनी यावर कुठेही काही कारवाई केली नाही आणि म्हणून हा अपघात गेला. हे नैसर्गिक आपत्ती नव्हती, नैसर्गिक अपघात नव्हता, तर हा मानवनिर्मित आणि महानगरपालिकेच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांचा, संबंधित ठेकेदाराचा, सल्लागारांचा आणि याची आका असणाऱ्या लोकप्रतिनिधींनी मिळून केलेलं हे कांड आहे. त्यांनी हे 9 लोकांचे खून केलेले आहेत असं आमचं मत आहे आणि म्हणून त्यांच्यावरती सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. या प्रकल्पाची सुरुवातीपासून या ठिकाणी मोठमोठे सगळे प्रकल्प वेगवेगळे आहेत. वेस्ट टू एनर्जी असेल, बायोमायनिंग असेल, या ठिकाणी राडा रोड्यावरती प्रक्रिया करण्याचा विषय असेल, खतं निर्मिती करण्याचा विषय असेल, या संपूर्णच प्रकरणाची सखोल चौकशी केली पाहिजे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आमची विनंती आहे, उपमुख्यमंत्र्यांना विनंती आहे की आपण कृपया या सगळ्या प्रकरणाची सखोल चौकशी करून याचं दूध का दूध आणि पाणी का पाणी करावं. आणि जे आयुक्त खोटं बोलतात, नैसर्गिक निर्मित हा अपघात आहे असं सांगतात, त्यांनी थोडंसं ह्या डोंगरावरती येऊन हे चिरा पडलेल्या अजूनही त्याची साक्षी देत आहेत की हे सगळे प्रकार मानवनिर्मित आहेत आणि या ठेकेदारांनी आणि अधिकाऱ्यांनी घेतलेले हे बळी आहेत, हे खून आहेत आणि म्हणून त्यांच्यावरती सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करावा. तो जर झाला नाही तर पुढच्या काळामध्ये आम्ही सर्व राजकीय पक्ष, सामाजिक संस्था, संघटना यांना एकत्रित करून मोठं आंदोलन या शहरात आम्ही उभं करणार आहोत. त्यामध्ये शहरातल्या सगळ्या नागरिकांनी आपल्या जीवनाच्या, आपल्या मुलाबाळांच्या जीवनाच्या सुरक्षिततेसाठी या आंदोलनामध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा अशा प्रकारचे विनंती आणि कळकळीची आव्हान या ठिकाणी मी पिंपरी चिंचवडकर नागरिकांना करत आहे.